नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती। तर पुन्हा एकदा आपण आलोय व्हाळामध्ये एक छानशी रेसिपी बनवायला। तर इकडे बघताय हा बांगडा मासा आहे, एकदम फेमस असा। तर सगळ्या सीझनला इझी अवेलेबल होणारा हा मासा आहे, बांगडा मासा। तर कोकणातली किंवा आजूबाजूची जी हॉटेल्स असतात ना, तिकडे जिकडे सी फूड मिळतं चांगलं, तिथे बांगडा थाळी तुम्हाला मिळणारच मिळणार। तर याच बांगड्यांची आता आपण रेसिपी बनवणार आहोत, बांगडा फ्राय आणि बांगड्यांचं तिखलं। तर हे बघा, हे बांगडे मासे आहेत एकदम फ्रेश। तर ज्या बांगड्यांचा कलर असा पिवळसर असतो ना, हा बघा तुम्ही दाबलात तर ताट असतो एक, तर पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट ही बघा, ही पिवळसर चकाकी असते ना, ही ताज्या बांगड्यांनाच असते। आणि बांगडा थोडासा शिळा झाला म्हणजे नरम झाला की तो सिल्वर पडतो पूर्ण। तर आता आपण बांगडे धुवून घेऊया, व्यवस्थित साफ करून घेऊया। मासे साफ होईपर्यंत आपण इकडे चूल पेटवून भात ठेवलाय। हे कालवणासाठी पीस काढलेत, म्हणजे बांगड्याचं तिखलं बनवायचं आहे आणि हे बनवायचे बांगडा फ्राय। तर इकडे मसाला लावून घेऊया आपण बांगडा फ्राय करायला। साधी मीठ टाकूया, हे आहे आगोळ कोकमाचं, हळद, हा आहे तिखट मसाला, हा आहे गरम मसाला। तर इकडे बघू शकता मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण याला थोडा वेळ मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। आणि इकडे कांदा आहे, कांदा कापूया, लसूण आहे, कोथिंबीर आहे। हा कांदा कापलाय, ही लसूण आहे, लसूण काय कापायची नाही, तिला जस्ट फक्त प्रेस करायचं। तर इकडे बांगडा आहे कट केलेला, क्लीन करून घेतलेला। इकडे मसाले आहेत, कांदा आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे। तर इकडे मस्त असा विस्तव पेटलेला आहे, कढई गरम झाली। आता याच्यामध्ये टाकूया आपण तेल, आणि बांगड्याचं मस्तपैकी तिखलं बनवून घेऊया। तर ही मोहरी टाकून घेऊया, थोडंसं जिरं, लसूण, इकडे कढीपत्ता टाकूया, ते कांदा टाकून घेऊया,
थोडासा लालसर होऊ दे. तर हे इकडे ओल्या खोबऱ्याचं ओल्या नारळाचं वाटण आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आपण लसूण टाकली आहे, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकलेला आहे तिखट. इकडे हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर हा आहे तिखट मसाला, थोडासाच टाकायचा आहे कारण का आपण वाटणामध्ये तिखट मसाला ऑलरेडी टाकलेला आहे. थोडासा गरम मसाला. तर आता हे वाटण इकडे टाकून घेऊया खोबऱ्याचं. इकडे मसाला थोडा भाजून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. कढीला थोडासा आता थोडीशी उकळी यायला लागली आहे. आता याच्यात आपण बांगडे टाकून घेऊया. तर इकडे हे कोकम आगळ आहे, ते थोडंसं टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. तर आता ही आपण कोथिंबीर टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया. तर बांगडा आता शिजू देत. थोड्याच वेळात बांगड्याची चटणी किंवा बांगड्याचं कालवण रेडी होईल. साधारण 10 मिनिटं लागतील मला वाटतं. तर इकडे बांगड्याची कढी, बांगड्याची चटणी रेडी झाली आहे. तर बांगडा शिजलाय आतमधला. इकडे तवा ठेवलाय चुलीवरती. हे बांगडे आहेत मसाला लावलेले. हा रवा आहे, रव्यामध्ये मसाले टाकलेत, मीठ टाकलंय. तर आता छानपैकी बांगडे फ्राय करूया. तर हा असा बांगडा घ्यायचा, रव्यामध्ये कोट करायचा. हा गेला तव्यावरती. तर हा इकडे बांगडा फ्राय पण रेडी झालाय. तर इकडे बांगड्याची चटणी आहे, म्हणजे कालवण आहे बांगड्याचं. हे बघा, भात आहे आणि बांगडा फ्राय. भात बांगड्याची चटणी आहे ग्रेव्हीवाली मस्तपैकी. इकडे सोलकढी आहे, कांदा आहे, फ्राय केलेला बांगडा आणि भात. फक्त तांदळाच्या भाकरीची कमी आहे. नेक्स्ट टाइम तांदळाची भाकरी भाजू. तर आता या मस्तपैकी जेवायला या. हा बांगडा एकच नंबर फ्राय झालाय मस्तपैकी. बांगड्याची चटणी खाऊन बघूया भातासोबत. परफेक्ट आहे, एकच नंबर. खूप छान झाले. तर मंडळी, एकच नंबर जेवण झालं इकडे जंगलात. तर रेसिपी तर भन्नाट झालेली. तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आठवड्यातून एक व्हिडिओ तर येईलच नक्की. तर हा व्हिडिओ आता इथेच संपवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.